Good morning, New Life Church, and everybody watching us online right now. I am so glad that you are sitting in front of your screens. मला खूप आनंद आहे की तुम्ही तुमच्या स्क्रीनसमोर बसलेले आहात, मोबाईल आणि लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या, आणि आज हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही बसलेले आहात, तयार आहात. माझा विश्वास आहे परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. परमेश्वराने तुम्हाला आजपर्यंत सांभाळलेलं आहे. जे मी आजपर्यंत प्रत्येक संदेशाच्या अगोदर बोलत आलेलो आहे, देवाने तुम्हाला या पॅन्डेमिक अवस्थेमध्ये, या सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्यांनी सांभाळलेलं आहे. देवाला सर्व गौरव असो. आज पुन्हा एकदा आणखीन एक रविवार, आणखीन एक संदेश आपण ऐकण्यासाठी तयार आहोत. प्रार्थनेमध्ये राहूया आणि अपेक्षा करू की परमेश्वर आज वचनाच्या द्वारे आज आमच्याशी बोलेल. आमेन. या प्रियानो, आपण आपले डोळे झाकूया. पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही येतो. मान, सन्मान, महिमा सर्व काय आम्ही तुला देतो परमेश्वरा. प्रभू, आजचं वचन तुझ्या समोर आम्ही आणत आहे. आज जे काही प्रभू इथं बोललं जाईल, पवित्र आत्मा तुझं नियंत्रण त्याच्यावरती असू दे आणि आमच्याशी या वचनाच्या द्वारे तू पवित्र आत्मा बोलावंस ही आम्ही विनंती करत आहे. ही वेळ तुझ्या हातामध्ये देतो. ऐकणारं मन प्रभू, समजणारी वृत्ती तू आम्हाला दे, ही आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. पवित्र आत्मा, आम्ही ज्या ज्या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या घरामध्ये, आमचा ताबा तू घे. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पिता. आमेन. आमेन. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते आणि आम्ही आमच्या बिकट परिस्थितीमध्ये आम्ही अडकून जातो. आम्ही वाईट परिस्थितीमध्ये अडकतो आणि इतकं काही आमच्या जीवनामध्ये सोयीस्कर ज्या वेळेला घडत नाही ना, त्यावेळेला विश्वास ज्या वेळेला दाखवायचा असतो, आम्हाला माहीतही असतं की विश्वास दाखवायचा आहे, परंतु विश्वास दाखवण्याच्या ऐवजी आमच्या मनामध्ये शंका खूप निर्माण होते. इट इज इझी टू डाऊट गॉड इन टफ टाइम्स. इट इज व्हेरी इझी टू डाऊट गॉड इन टफ टाइम्स. खूप सोपं असतं देवावरती शंका दाखवणं ज्या वेळेला आम्ही एका कठीण परिस्थितीमध्ये आहोत. अशी परिस्थिती जी बदलूच शकत नाही असं आम्हाला वाटत आहे. अशी परिस्थिती जे आम्हाला वाटतं की आता काही होणारच नाही आहे या परिस्थितीमध्ये. अशा परिस्थितीमध्ये देवावरती शंका जाणून किंवा अजाणतेने दाखवणं आमच्यासाठी खूप सोयीस्कर आणि सहज आपल्याकडून निघून जातं प्रियानं. आणि काही लोकांच्या जीवनामध्ये ती जीवनशैली बनून गेलेली आहे की परिस्थिती आली की असंच होत आहे, काहीच होत नाही आणि हेच होतं तेच होतं, अशा रीतीने आपण शंका देखील दाखवायला सुरुवात करतो. आम्हाला वाटतं आम्ही शंका दाखवत नाही, परंतु तरी आम्हाला आतमधून ती शंका निर्माण झालेली असते. सो इट इज व्हेरी इझी टू डाऊट गॉड in tough times. The very existence of our problem or our situation questions the existence of God. आमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे, जी अस्तित्वात आहे, ती नेमकी देवाच्या अस्तित्वावरती एक प्रश्नचिन्ह टाकते. आपण अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा असतो प्रियानो. बट व्हॉट डू वी डू इन इट? आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही देवाचं वचन ऐकायला पाहिजे. आम्ही देवाच्या वचनामध्ये काय आमच्याविषयी सांगितलेलं आहे, देव आमच्याविषयी काय बोलतो, हे ऐकायला पाहिजे. मग आमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडेल. आमेन. लेट द प्रेझन्स ऑफ गॉड इन अस क्वेश्चन द एक्झिस्टन्स ऑफ आवर सिच्युएशन. वी विल विन ओव्हर इट. आमेन. ज्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये असतो ना, त्यावेळेला देवाची उपस्थिती आमच्या कठीण परिस्थितीच्या अस्तित्वाला प्रश्न टाको, असं घडो. ज्यावेळेला देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असते आणि देवावर आम्ही त्यावेळेला भरोसा ठेवतो ना, त्यावेळेला देवाची उपस्थिती आमच्या परिस्थितीला प्रश्न टाकते, त्याच्या अस्तित्वाला प्रश्न टाकते की तू अस्तित्वात आहेस की नाहीस. मी इथं अस्तित्वात आहे असं देव म्हणू इच्छितो तुमच्या आत्म्याच्या द्वारे. आमेन. मी तुमच्यासमोर एक वचन वाचू इच्छितो. इर्मया 29:11, जरमाया 29:11. पूर्ण अध्याय जर तुम्ही वाचलात संदेश झाल्यानंतर तर फार चांगला आहे, कारण खूप आहे त्याच्यामध्ये, परंतु आपण एका वचनामध्ये असणार आहोत. काही समय आपण या एकाच वचनामध्ये आपण घालवणार आहोत. Jeremiah 29:11 says, "For I know the plans and thoughts that I have for you, says the Lord, plans for peace and well-being and not for disaster, to give you a future and hope." This is amplified version.
परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमेन. माझा विश्वास आहे अनेक जणांना हे वचन पाठही असेल, इर्मा 29:11. बट आपण पाहूया परमेश्वर आज आमच्याशी ह्या एका वचनाच्याद्वारे काय बोलू इच्छितो. प्रियानो, इथे काय म्हटलेलं आहे? परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे प्लॅन्स ऑफ गॉड. प्लॅन्स ऑफ गॉड. देवाचे संकल्प. देवाचे संकल्प यावरती, या शब्दावरती आणि या वचनावरती आपण आज बोलणार आहोत काही वेळासाठी प्रियानो. बट समजून घ्या हे काय कोणाला चाललेलं आहे, हा कोणाला उद्देशून बोलण्यात आलेला आहे बायबलमध्ये. नबुकदनेसर राजा तो इस्रायल लोकांना, काही लोकांना इस्रायलमधून कॅप्टिव्ह म्हणून, एक्झाईल म्हणून तो त्यांना तिकडनं बंदिस्त म्हणून इस्रायलमधून घेऊन जातो. जेरुसलेममधून तो घेऊन जातो आणि तो आणतो इथे त्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहतो म्हणजे बॅबिलॉन, नबुकदनेसर राजा. तर अशांना तो कॅप्टिव्हमध्ये, बंदिस्त असं तो ठेवतो त्या ठिकाणी आणि तिथे बरेच काळ ते राहतात. आणि तिथे जे शेष उरलेले आहेत किंवा रेमिनंट आपण म्हणूया, किंवा शेष उरलेले जे लोक आहेत, इथं बायबलमध्ये म्हटलेलं आहे, हू आर दोज पीपल? प्रॉफिट्स, प्रिस्ट्स अँड पीपल. संदेष्टे, याजक आणि सर्वसामान्य लोक, हे तिन्ही प्रकारचे लोक या ठिकाणी आहेत. याच्यावरती आपण कदाचित पुढच्या वेळेला आपण ह्याच्यावरती अधिक बोलूया. परंतु लक्षात घ्या, हे जे शेष उरलेले लोक आहेत, देवाचे लोक जे बंदिस्त आहेत, नबुकदनेसर राजाने त्यांना बंदिस्त असं ठेवलेलं आहे त्या ठिकाणी, त्याच्या इलाक्यामध्ये. त्या लोकांना परमेश्वर काहीतरी सांगू इच्छितो आणि म्हणून तो इर्मया संदेष्टाशी परमेश्वर बोलतो आणि म्हणतो की हे तू त्यांना कळव. आणि जे परमेश्वर इर्मयाला बोलतो, इर्मया सर्व काय एका पत्रावरती तो लेटरवरती लिहून घेतो. आणि ते पत्र कसं तरी करून, जर आपण पूर्ण अध्याय वाचला तर आम्हाला कळतं की कशा पद्धतीने ते पत्र नबुकदनेसर राजा आणि या सर्व लोकांच्या समोर आलं आणि वाचण्यात आलं. आणि या पत्रामध्ये जे आहे ते इर्मया 29 आम्हाला दिसतं, खास करून 11व्या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि हे जे वचन आहे अशा लोकांसाठी परमेश्वर बोलतोय जे बंदिस्त आहेत, जे एक्झाईलमध्ये आहेत, जे कॅप्टिव्हमध्ये आहेत. अशा लोकांशी परमेश्वर बोलत आहे आणि तो काय म्हणतो? फॉर आय नो द प्लॅन्स अँड थॉट्स आय हॅव फॉर यू. असं कसं म्हणतोस देवा? किती दिवस झाले, वर्ष झाले आम्ही या बंदिस्त अवस्थेमध्ये आहोत. किती दिवस झाले आम्ही अशा अवस्थेमध्ये आहोत, आमच्या परिवाराची परिस्थितीच बदलत नाही आहे, आमची स्वतःची परिस्थितीच बदलत नाही आहे, माझी नोकरीच बदलत नाही आहे, माझ्या नोकरीमध्ये मला प्रमोशनच मिळत नाही आहे, माझा व्यवसाय चालतच नाही आहे, पॅन्डेमिक आले, लॉकडाऊनमुळे माझा व्यवसाय ठप्प झालेला आहे, हे झालंय ते झालेलं आहे. आणि अशा वेळेला तू कसं काय बोलतोस? फॉर आय नो द प्लॅन्स अँड थॉट्स आय हॅव फॉर यू. की मला माहिती आहे तुझ्यासाठी जे संकल्पना मी आखून ठेवलेले आहेत. काय संकल्पना? हे संकल्पना आहेत का? अशी आमची कदाचित वृत्ती बनते. ज्यावेळेला शंका येते त्यावेळेला आम्ही असं बोलायला लागतो. परंतु ज्यावेळेला विश्वास असतो त्यावेळेला जे परमेश्वर बोलतोय त्याच्यावरती आम्हाला भरोसा ठेवायला सहायता होते. प्रियानो, परमेश्वर त्या लोकांना म्हणत आहे, मला माहिती आहे तुमच्याविषयी जे मी संकल्प केलेला आहे. बट लेट्स गो वन बाय वन, स्टेप बाय स्टेप. पहिली गोष्ट जे मला तुम्हाला सांगायचं आहे, इथं काय म्हणतंय, इंग्लिशमध्ये वर्ड आलेला आहे आय नो. परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जी संकल्पना आहेत ते मी जाणतो. ह्याच्याविषयी मला थोडा वेळ बोलू दे. आय नो. गॉड इज सेइंग आय नो. कारण देवाला माहिती आहे की कदाचित असे कंप्लेंट्स त्यांच्या मनामध्ये उद्भवले असतील. देवाला काय ठाऊक आहे काय चाललेलं आहे. आपण नाही का म्हणतो, अरे तू खूप मला सांगायला लागला, तुला काय माहिती आहे मी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. आणि मग ती समोरची व्यक्ती म्हणते मला माहिती आहे. का? कारण आपल्याला माहिती नसतं की ती व्यक्ती किती हुशार आहे, किती अनुभवी आहे, काय त्यांनी पाहिलेलं आहे त्या व्यक्तीने. आम्ही त्या परिस्थितीमध्ये असतो म्हणून आम्हाला वाटतं की आम्हीच सगळं सहन करायला लागलो.
परंतु परमेश्वर हे सर्व जाणतोय आणि परमेश्वर म्हणतो आय नो, आय नो, मी जाणतो, मी जाणतो, आय नो. नाउ हू इज दिस गॉड हू इज सेइंग आय नो? कोण आहे हा परमेश्वर जो म्हणतोय मी जाणतो? लेट्स I want to read something. Who is this God who is saying I know? He is an omniscient God. He knows everything about everything. तो सर्वज्ञानी सर्वव्यापी परमेश्वर आहे. कोण म्हणतंय? त्या लोकांना, ते शेष लोक जे उरलेले लोक आहेत, बाबेलमध्ये देवाचे लोक जे उरलेले लोक आहेत, त्यांच्याविषयी परमेश्वर म्हणतोय तुमच्याविषयी जे योजना मी केलेली ते मला माहिती आहे. हा कोण परमेश्वर म्हणतोय? जो सर्वव्यापी सर्वज्ञानी परमेश्वर आहे. An omniscient God who knows everything about everything. He is saying I know. There is weightage. जेव्हा सचिन तेंडुलकर तुमच्याशी बोलतोय, तुम्ही म्हणता असं कसं, इथं काय होणारच नाही आहे, इकडं रन निघणारच नाही, पण सचिन म्हणतोय निघेल. कसं काय? सचिन फक्त एकच वाक्य बोलतो, आय नो. सचिन तेंडुलकरचं क्रिकेटच्या त्या एका स्ट्रोक विषयी, तिथं रन काढण्याविषयी जे त्याचं फक्त हा शब्द जो आहे आय नो, सचिनचं म्हणणं जे आहे त्याच्यामागं त्याचा पूर्ण तो कोण आहे ते उभा आहे त्या एका शब्दाच्या मागे. तो ही इज अ मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर. त्याचा अनुभव आहे, त्याला माहिती आहे काय आहे, म्हणून तो म्हणतो आय नो. त्याच पद्धतीने पहा, खूप छोटं उदाहरण दिलं मी, परंतु परमेश्वराविषयी पहा, द वन हू नोज एव्हरीथिंग अबाउट एव्हरीथिंग इज सेइंग अबाउट यू आय नो. जे परमेश्वर, ज्याला सर्वाविषयी सर्व काही ठाऊक आहे, माहिती आहे, तो सर्वज्ञानी परमेश्वर आहे, तो तुमच्याविषयी म्हणतो मला मी जाणतो, मी जाणतो तुमच्याविषयी ज्या योजना आहेत. सो टुडे, आज माझी इच्छा आहे की आपण थोडंसं विचार करावा, कोण बोलत आहे माझ्याशी, कुठला परमेश्वर बोलत आहे माझ्याशी? जो परमेश्वर सर्वज्ञानी सर्वव्यापी परमेश्वर आहे, ज्याला सर्व गोष्टींविषयी सर्व काही ठाऊक आहे आणि माहिती आहे, कारण त्यांनी सगळं काही घडवलेलं आहे. तो परमेश्वर म्हणतोय आय नो, मी जाणतोय. आणखीन एक वचन स्तोत्र 147:4 मध्ये म्हटलेलं आहे, ही काउंट्स द नंबर ऑफ द स्टार्स, ही कॉल्स देम ऑल बाय देअर नेम्स. तो ताऱ्यांची गणती करतो, तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो. जो परमेश्वर ताऱ्यांची गणती करू शकतो, आम्हा सर्वांना ठाऊक आहे, आजपर्यंत बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे, कोणीही आज तारे मोजू शकले नाही. आणि परमेश्वर बायबलमध्ये सांगतो की परमेश्वराच्या विषयी बायबलमध्ये सांगितलेलं आहे की तो ताऱ्यांची गणती करतो. त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्याला ठाऊक आहे रोज किती तारे येतात आणि किती तारे जातात, आणि गणती किती आहे ताऱ्यांची. एवढंच नव्हे, बायबल सांगते की तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो, त्यांची त्यांची नावे देतो. लक्षात घ्या, ज्यावेळेला आदम आणि हव्वाला देवाने बनवलं, तेव्हा परमेश्वराने नाव देण्याची कामगिरी जी आहे स्वतः घेतली नाही, आदमाला दिली. आणि आदम जो आहे व्यवस्थितपणे एकही नाव रिपीट न करता, ज्याला टायगर म्हणायचे त्याला टायगर म्हणाला, आणि मग बरेच 100-200 प्राणी झाल्यानंतर परत एकदा तो एकाला टायगर नाव दिलं नाही. समजतंय? दॅट इंटेलिजन्स वॉज देअर इन ॲडम. आदमामध्ये त्या प्रकारचं ज्ञान होतं. लक्षात घ्या, जर आदमाकडे ते ज्ञान जे आहे, जे चातुर्य आहे, देवाने जर दिलंय एवढं आदमामध्ये, तर लक्षात घ्या देवाकडे किती असणार आहे. ही काउंट्स ऑल द स्टार्स अँड ही नेम्स देम वन बाय वन. त्याने ताऱ्याची गिनती केलेली आणि प्रत्येकाला त्यांची त्यांची नावे दिलेली आहे. दिस इज माय गॉड हू सेज आय नो अबाउट यू. हा माझा परमेश्वर आहे जो तुमच्याविषयी म्हणतो मी जाणतो. डू वी नो विच गॉड आर वी वर्शिपिंग? डू वी नो whom we are talking about? आम्हाला माहिती आहे का मी कोणत्या परमेश्वराची आराधना करतो आहे? तो हा परमेश्वर आहे जो सर्वज्ञानी परमेश्वर आहे, आणि तो म्हणतो तुमच्या माझ्याविषयी जी योजना मी करतो तुमच्यासाठी ते मी जाणतो. आमेन. वाव. टू गॉड बी ऑल द ग्लोरी. हालेलुया. दुसरी गोष्ट बायबलमध्ये काय म्हटलंय? परत त्याच प्रश्नामध्ये परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ॲम्प्लिफाईड व्हर्जन टेल्स इट इवन बेटर. 11th वर्समध्ये असं म्हटलेलं आहे. आय विल जस्ट रीड इट टू यू.
फॉर आय नो द प्लॅन्स अँड थॉट्स आय हॅव फॉर यू. प्लॅन्स अँड थॉट्स, नॉट ओनली प्लॅन्स, प्लॅन्स अँड थॉट्स. फक्त संकल्पना नाही, संकल्पना आणि विचार पण. Anyway, that's another topic to deal with. So, my second point is to focus on this word called plans, plans and thoughts. जेव्हा मी प्लॅन्स म्हणेन, प्लॅन्स अँड थॉट्स आहे असं विचार करा. संकल्पना ज्यावेळेला म्हणेन, संकल्पना आणि विचार दोन्ही पण आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके. सो सेकंड फर्स्ट थिंग आय वॉन्टेड टू फोकस ऑन वॉज आय नो. आता जे आपण बघितलं. सेकंड थिंग आय वॉन्ट टू फोकस ऑन, दुसरी गोष्ट जी मला फोकस करायची आहे ती प्लॅन्स अँड थॉट्स, जे याच वचनामध्ये आहे. संकल्पना, परमेश्वर म्हणतो जे संकल्पना मी केले ते मी जाणत आहे. तर हे संकल्पना जे आहेत याच्याविषयी आपण विचार करणार आहोत. प्लॅन्स अँड थॉट्स. Notice the words plans and thoughts. It is not singular, it is plural. Plans, yes. Thoughts, yes. मला माहीत नाही मी मराठीमध्ये याला कसं सांगू शकेन. संकल्पना हा एकच शब्द सापडतोय. मला वाटतं जे संकल्पना किंवा जी संकल्पना म्हटल्यानंतर मला वाटतं सिंग्युलर होईल आणि जे संकल्पना म्हटल्यानंतर मला वाटतं प्लोरल होतंय. बट डोंट कॅच मी फॉर माय मराठी ग्रॅमर, आय एम व्हेरी वीक इन दॅट. बट मला काय म्हणायचं आहे माहिती का, समजून घ्या. गॉड इज नॉट सेईंग द प्लॅन दॅट आय हॅव फॉर यू आय नो. गॉड इज सेईंग द प्लॅन्स दॅट आय हॅव फॉर यू आय नो. देर इज अ डीपर मीनिंग इन दिस. यू हॅव टू अंडरस्टँड. हे समजून घ्या का परमेश्वर सिंग्युलर प्लॅन म्हणत नाही आहे, परंतु अनेक वचनचे प्लॅन्स असा शब्द इथे वापरतोय. का माहिती का? ही लव्स अस सो मच. तो आमच्यावरती इतकं प्रेम करतो ना. तो म्हणतोय ठीक आहे, आज मी तुला एक प्लॅन देतोय, सिंग्युलर एक प्लॅन देतोय. आणि त्या योजनेमध्ये आम्ही असताना जर अपयशी ठरलो तर देव असं म्हणत नाही मी तुला माझी योजना दिली होती, तू अपयशी झाला, आता मला माहीत नाही. गॉड विल नेव्हर से दॅट. ही विल नेव्हर से दॅट. गॉड विल से यू फेल्ड इन दिस प्लॅन, इट्स ओके, आय विल गिव्ह यू अनदर प्लॅन. मी तुला आणखीन एक योजना देतो, आणखीन एक संकल्पना मी तुला देत आहे, आणखीन एक संकल्प जे तुझ्याविषयी मी आखून ठेवलेला आहे ते पुन्हा एकदा. ओके, तू ह्या रस्त्यावरून जाऊ शकला नाही, ठीक आहे, हरकत नाही, आणखीन एक रस्ता मी तुला देतो, ह्याच्यावरती तू चाल. इथेही पडलास हरकत नाही, आणखीन एक देतो, आणखीन. आवर गॉड इज ए गॉड ऑफ सेकंड चान्सेस. माझा परमेश्वर सेकंड चान्सचा परमेश्वर आहे. अनेक संधींचा तो माझा परमेश्वर आहे. हे समजून घ्या प्रियानो. आणि म्हणून लक्षात घ्या इथे प्लॅन्स अँड थॉट्स हा शब्द मुद्दाम आलेला आहे. बिकॉज माय गॉड विल नॉट गिव्ह यू जस्ट वन प्लॅन. For in order to achieve something in our life, he will give you one plan, fail, give you another plan, failed, give you another plan, failed, give you another, until we reach where we have to reach. जोपर्यंत परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जे व्हायचं आहे, जे घडायचं आहे, जे उद्देश आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत पहिला प्लॅन देणार, पहिली योजना देणार. अपयशी ठरलो, ठीक आहे, दुसरं प्लॅन घे, ठीक आहे, तिसरं प्लॅन घे, चौथा प्लॅन घे. आणि जोपर्यंत आम्ही ते उद्देशपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला ती योजना तो देत राहतो, ते संकल्पना संकल्प ते देत राहतो. कोणीतरी आपल्या घरामध्ये बसलेले असताना आमेन म्हणाल. एमॅन. सो लक्षात ठेवा, प्लॅन्स अँड थॉट्स एक वचन नाही आहे, एक संकल्प नाही आहे, अनेक संकल्पना तो आमच्या जीवनामध्ये देणार आहे. सो रिलाय ऑन द प्लॅन्स ऑफ गॉड. देवाच्या योजनांवरती अवलंबून राहा. आता मी काय करू, मला कसं, मग मी आता काय करू, कसं करायचं, मला काहीच कळत नाही आहे असं म्हणत बसू नका. एक योजना, एक संकल्पना अपयशी ठरली, हरकत नाही आहे. तो देव आहे जो सेकंड चान्सेसचा देव आहे. प्रत्येक वेळेला त्याच्याकडे जा, तो तुम्हाला आणखीन एक नवीन संकल्पना आखून देईल. त्याच्यावरती चाला, यश तुमच्या पायी नक्कीच असणार आहे. Amen, amen, amen. Hallelujah. Let's go on the third one. I'm going to finish very early today. तर आणखीन दोन आहेत गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिला आपण पाहिलं आय नो. हू इज दिस गॉड हू सेज आय नो? ही इज अन ओमनिशंट गॉड. कोण आहे हा परमेश्वर जो म्हणतो आय नो?
तो सर्वव्यापी आणि सर्वज्ञानी परमेश्वर आहे, ज्याने तारे गिनलेले आहेत, त्याची गणती केलेली, त्यांना त्यांची नावं दिली आहेत. हा परमेश्वराच्या विषयी आपण बोलतोय. हा अजून कोण परमेश्वर, ह्याच्याविषयी आपण काय म्हणतोय? हा परमेश्वर काय म्हणतो की माझ्याकडे तुझ्यासाठी योजना, संकल्प आहेत. एक संकल्प नाही, अनेक संकल्प आहेत. एक अपयशी ठरला तर आपल्यासाठी दुसरा संकल्प परमेश्वर तयार ठेवतो आहे. Amen. Now, I want to put all the 4 words together. आपण I know, plans and thoughts बघितलं. I want to put all those together. I know the plans and thoughts. तिसरी गोष्ट मला बोलायची. I know, God is saying, I know the plans and thoughts. जे संकल्प आणि योजना आणि विचार तुमच्याविषयी मी करतोय ते मी जाणतो. याच्याविषयी आपण थोडा वेळ पाहणार आहोत. यशाया 46, 10 आणि 11 मध्ये म्हटलेलं आहे. Isaiah 46, 10 and 11 it says, declaring the end and the result from the beginning and from ancient times the things which have not yet been done, saying my purpose will be established and I will do all that pleases me and fulfills my purpose, calling a bird of prey from the east, from a far country, a man of my purpose. Truly I have spoken, truly I will bring it to pass. I have planned it, be assured I will do it. Wow. मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेन. उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलवतो, माझे कार्य साधणारा मी दूरदेशाहून बोलवतो. मी बोललो तसे घडूनही आणतो, मी योजितो ते शेवटास नेतो. दिस इज व्हॉट आवर गॉड इज. आय नो द प्लॅन्स. जेव्हा तो म्हणतोय मला माहिती आहे तुझ्याविषयीची संकल्पना आणि विचार मी आखलेले आहेत. इथं म्हटलेलं आहे आय विल डू ऑल दॅट प्लीजेस मी अँड फुलफिल्स माय पर्पज. मला जे वाटेल, माझे हेतू पूर्ण करण्यासाठी जे करायचं आहे ते मी करेन असं परमेश्वर म्हणतो. म्हणजे जे योजना, जी संकल्पना परमेश्वर आमच्या जीवनासाठी आखत आहे ही त्याची इच्छा आहे, हे त्याचा हेतू आहे जे तो पूर्ण करणार आहे. या वचनाच्या प्रमाणे की आय विल सी व्हॉट एव्हर आय हॅव स्पोकन, आय विल फुलफिल इट. इथं वचनामध्ये म्हटलेलं आहे truly I will bring it to pass. I have planned it, be assured I will do it. Amplified version says it in the most amazing way. Truly I will bring it to pass. I have planned it. मी योजना केलेली आहे. परमेश्वर काय म्हणतोय इर्म्यामध्ये? तुमच्यासाठी माझ्याकडे योजना आहेत. इथे यशायामध्ये तो काय म्हणतोय? I have planned it, be assured I will do it. म्हणजे परमेश्वर फक्त योजना करून देणारा परमेश्वर नाही आहे. परमेश्वर तो परमेश्वर आहे योजना करून दिल्यानंतर पूर्ण करण्यासाठी तो आम्हाला सहायता देखील करणारा देव आहे. आमेन. दिस इज द गॉड. ही इज नॉट अ गॉड हू विल लीव अस इन द मिडवे. मधूनच तो आम्हाला सोडून जाईल किंवा सुरुवातीलाच तो आमच्याबरोबर असणार आहे असं नाही. ही इज दी अल्फा अँड दी ओमेगा. ही इज द बिगिनिंग अँड दी एंड. तो सुरुवात आहे आणि शेवट आहे. तो अल्फा आणि तो ओमेगा आहे. याचा अर्थ काय? तो सुरुवातीला आमच्याबरोबर आहे, अंत जो आहे शेवट त्यावेळेला पण आमच्याबरोबर आहे, आणि सुरुवात आणि अंतच्या मधली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये देखील तो माझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. कारण लक्षात घ्या तो काय म्हणतोय माहिती का? ऐक हे आय एम ट्राइंग टू फिगर आउट विच इज दॅट वर्स. एनिवेज मी काय म्हणतो इथे परमेश्वर काय म्हणत आहे? मी जे बोललेलो आहे, वॉट एव्हर आय हॅव स्पोकन or whatever I have planned, I will see to it that I will do it. म्हणजे जे परमेश्वर बोललाय त्याला माहिती आहे की मी आता बोललोय ह्याच्याविषयी, या ABC नावाच्या व्यक्तीशी, क्ष नावाच्या व्यक्तीविषयी मी बोललोय. आता मी हे बोललोय तर मला हे करायचं आहे. टॉक अबाउट एलायजाच्या विषयी विचार करा. एलायजाला वाटलं की ह्यांनी माझा अपमान केलेला आहे, आता मी काय करणार आहे? असं बोलतो असं आणि बोलला आणि म्हणाला आता मी जोपर्यंत बोलतो तोपर्यंत पाऊस पडणार नाही, वृष्टीच होणार नाही. देवाला विचारलंही नाही किंवा देवाकडून आलेली भविष्यवाणी पण नव्हती. तो बोलतो आणि बोलून गेला आणि इतका निवांत राहिला
परमेश्वर म्हणतो, बाबा तू आता हे बोललायस ना, तुझ्या मागं सगळे तुला मारण्यासाठी येणार आहेत, मी सांगतो तिथे जाऊन तू लप. आणि असं केल्यानंतर परमेश्वर त्याला रागावला नाही, माझी परवानगी घेतल्याविना असं का बोललास. परमेश्वर आणि एलायजा त्यांचे नातेसंबंध इतके घनिष्ठ होते की तो बोलल्यानंतर परमेश्वर म्हणतोय, तू बोललायस तर मी तसं त्याप्रमाणे घडवून आणतो. त्याने वृष्टीच केली नाही 3 वर्ष, 3.5 वर्ष. इफ God knows to do what man has spoken, how much more he will do what he has spoken. जर परमेश्वरला माहिती आहे की एक मनुष्य बोलल्यानंतर, एक संदेष्टा बोलल्यानंतर मला त्याप्रमाणे करावं लागेल, तर मग स्वतः तो जे बोलतो आमच्याविषयी ते तो पूर्ण करणार नाही का. मग प्रियानो, नाही का आपली जबाबदारी विश्वास ठेवण्याची यशाया 46:10 आणि 11 वरती, इर्माया 29:11 वरती आपली जबाबदारी पडत नाही का. देवा, नाही माझं चुकलं, मला क्षमा कर, परंतु आज मी तुझ्यावर आणि तुझ्या बोललेल्या वचनावरती विश्वास, तू जर बोललायस तर तू हे पूर्ण करणार आहेस. आणखीन पुढे गेल्यानंतर तो काय म्हणतो माहिती का, माझे शब्द माझ्या मुखातून जे निघालेत ते रिकामे परत येणार नाहीत. वॉट एव्हर गॉड हॅज स्पोकन अबाउट यू, इट हॅज मूव्ड. And when it has moved out of his mouth, it has started moving things around you. It will come back with the answers and solutions. ज्यावेळेला परमेश्वर आपल्या मुखातून शब्द सोडतो, मोकळे करतो, ते शब्द निघाल्या त्या आपल्या भोवती असलेल्या सर्व गोष्टीवर त्याचा परिणाम करत ते निघतं. आणि देवाकडे ज्यावेळेला त्या परत येतं, उत्तर आणि सोल्युशन घेऊन परत येतं. जे परमेश्वर बोलतो ते तो करतो. आय नो thoughts and plans. Amen. आणि तो काय म्हणतो इथे, आरंभीच शेवट कळवतो. This is why there is weight to this line, I know the thoughts and plans. मी जाणतो जे संकल्प तुमच्याविषयी केलेले आहे. याला वजन काय आहे माहिती का, 46 यशाया 46:10 मध्ये आम्हाला कळतंय, मी आरंभीच शेवट कळवतो असं म्हटलेलं आहे. मी सुरुवातीलाच कळवतो शेवट काय आहे. मी सुरुवातीलाच कळतो शेवट काय आहे. बिकॉज ही इज द गॉड ऑफ द बिगिनिंग अँड ही इज द गॉड ऑफ द एंड ऑल्सो. त्याला माहिती आहे, सुरुवात करण्याच्या अगोदरच माहिती आहे शेवट कसा होणार आहे. म्हणून तो परमेश्वर ज्याला माहिती आहे काय होणार आहे शेवटी, शेवट आणि अंत कसा असणार आहे, तो परमेश्वर आमच्याविषयी म्हणतोय, मला माहिती आहे मी काय योजना करतोय, तुमच्याविषयी संकल्पना करतोय, म्हणून तुम्ही धीर धरा, राहा त्या ठिकाणी, मजबूतीने राहा, असं परमेश्वर म्हणतो. ही इज द गॉड हू नोज एव्हरीथिंग. ही इज द गॉड हू नोज द एंड इन द बिगिनिंग अँड ही डिक्लेअर्स द एंड इन द बिगिनिंग. काय म्हटलंय, डिक्लेअरिंग द एंड अँड द रिझल्ट फ्रॉम द बिगिनिंग. सुरुवातीपासूनच रिझल्टच डिक्लेअर करतोय. किती छान होईल ना. आपण 7वी मधून 8वीला गेलो, 8वीमध्ये गेल्या पहिल्याच दिवशी आपली क्लास टीचर जी आहे ती रिझल्ट तुमचं डिक्लेअर करते, तुझं फायनल रिझल्ट काय असणार आहे. It's a little scary, but this class teacher, this God, this Jesus will not scare us. हा जो गुरु आपला आहे, मास्टर जो आहे, आम्हाला आमच्या स्कूलच्या पहिल्या दिवशी, स्कूलच्या शेवटी आपला रिझल्ट काय असणार आहे तो डिक्लेअर करतो. अँड द रिझल्ट इज ऑलवेज गुड फॉर अस. आमेन. हालेलुया. My fourth and the last thing that I want to talk to you about, it says, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. Amen. For I know the plans and thoughts I have for you, says the Lord. Plans for peace and well-being and not for disaster, to give you a future and hope. So my last point, fourth point is plans to give you hope and future. Plans to give you hope and future. भावी सुस्थितीची आशा देणारे माझी संकल्पना आहे तुमच्यासाठी. होप अँड फ्युचर. सो प्लीज try to understand, when he is talking about plan and thought, he is using plural, but when he is talking about hope and future, he is using singular. Plans and thoughts, hope and future, not hopes and futures. Are you understanding?
संकल्पना आणि विचार अनेक वचन आहेत, पण आशा आणि भविष्य एक वचन आहे. का? कारण त्याला माहिती आहे एकच आशा, एकच भविष्य तुमच्यासाठी असणार आहे. प्लीज इफ आय रीड KJV व्हर्जन, इथे म्हटलेलं आहे टू गिव्ह यू होप अँड फ्युचर नाही, तर काय म्हटलंय? टू गिव्ह यू अन एक्सपेक्टेड एंड. वाव, KJV व्हर्जन काय सांगतो माहिती का? टू गिव्ह यू अन एक्सपेक्टेड एंड. म्हणजे ज्यावेळेला आम्ही देवाबरोबर चालतोय, देवाच्या योजनामध्ये असतो, देवाच्या संकल्पनांमध्ये आम्ही असतो ना, त्यावेळेला फक्त त्याला जे पाहिजे तो शेवट नसणार आहे. टू गिव्ह यू अन एक्सपेक्टेड म्हणजे जी अपेक्षा माझी आहे की असं माझ्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे, त्या प्रकारे घडणार, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक होणार. तुम्ही कधी बघितलंय का? मी अनेक वेळा साक्षी दिलेली आहे, देवा मला हे हवं होतं, देवाने ते दिलं, परंतु त्याहून अधिक काहीतरी दिलं. आपण गाणं गातो ना, मांगने से भी ज्यादा मिला, मांगने से भी अलग मिला. आम्ही गाणं गात नाही. समजतंय का तुम्हाला? काय तर देवाने मला हे पाहिजे होतं तेच दिलं. नाही नाही नाही, जे अपेक्षा आमची आहे ते तर तो देतोच, परंतु त्याच्याहून पलीकडे जाऊन तो अधिक देतो. म्हणून KJV व्हर्जनमध्ये म्हटलेलं आहे, ही विल गिव्ह यू अन एक्सपेक्टेड एंड. अपेक्षित अंत, शेवट तो तुम्हाला देतो. वाव, व्हॉट एव्हर आय थॉट गॉड, व्हॉट एव्हर आय थॉट इन माय लाईफ, आय विल गेट इट, आय विल गेट इट. जी अपेक्षा आहे मला तुझ्याकडनं ते माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे. लेट्स कम बॅक टू होप अँड फ्युचर, ॲम्प्लिफाईड व्हर्जन. होप अँड फ्युचर, यू नो, so when thoughts and plans of God are many, there is just one future and one hope. That is what I wanted to try and tell you. जेव्हा देवाची संकल्पना आणि योजना आणि विचार अनेक आहेत, ते सर्व अनेक विचार, संकल्पना, योजना आम्हाला एक आशा आणि एक भवितव्य किंवा भविष्य याच्याकडेच घेऊन जातं. का असं म्हटलेलं आहे एक आशा? का असं म्हटलेलं आहे एक भविष्य? बिकॉज यू नो there is a name to this one hope and one future. The name is Jesus. You have to understand. One hope, one future, Jesus. So, please understand what I am trying to say. Our hope and future is not in Jesus, but our hope and future is Jesus. I hope you understand this. आमची आशा आणि आमचं भवितव्य येशूमध्ये नाही आहे. आमची आशा आणि आमचं भवितव्य येशू आहे, खुद्द येशू आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड की देव आमच्या जीवनामध्ये संकल्पना, योजना, विचार, प्लॅन्स, थॉट्स हे जे आणत आहे ना, ते कशासाठी माहिती का? जेणेकरून प्रत्येक वेळेला आम्हाला एक आशा आणि एक भवितव्य प्राप्त व्हावी. तो म्हणजे कोण? येशू. दॅट इज द अल्टिमेट प्लॅन ऑफ गॉड. अल्टिमेट प्लॅन ऑफ गॉड. सो ऑल द प्लॅन्स ऑफ गॉड, ऑल द रोड लीड्स टू रोम असं म्हणतात. एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे, फ्रेज आहे, ऑल रोड्स लीड्स टू रोम. तसंच आहे, ऑल प्लॅन्स लीड्स टू वन होप अँड दॅट इज जीसस क्राइस्ट. आमेन. सर्व देवाची योजना, सर्व देवाची संकल्पना, सर्व देवाचे विचार एकाच ठिकाणी आम्हाला घेऊन जातात आणि ते म्हणजे एक आशा, एक भवितव्य आणि त्याचं नाव आहे येशू. सो माय होप हॅज अ नेम, माय फ्युचर हॅज अ नेम अँड दॅट इज जीसस. हालेलुया. तर लक्षात ठेवा प्रियानो, यू हॅव टू अंडरस्टँड दिस. माय होप इज इन जीसस, माय फ्युचर इज इन जीसस. असं हे म्हणणं खूप चांगलेलं आहे, बट माय होप इज जीसस इज मोर पॉवरफुल देन सेईंग माय होप इज इन जीसस. माझी आशा येशू मध्ये आहे हे बोलण्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली हे आहे की माझी आशा येशू आहे, माझं भविष्य जे आहे ते येशू आहे. सो अंडरस्टँड, हे समजून घ्या तुम्ही, माझी आशा, माझं भविष्य येशू आहे. द गॉड हू काउंट्स स्टार्स इज काउंटिंग युअर डेज. जो तारे गणत आहे तो तुमचे दिवस पण गणत आहे आणि तो म्हणतोय आता दिवस जवळ आलेले आहेत, तू तुझ्या भवितव्य, तुझं आशा ह्याला भेट देणार आहे. अँड विल कीप मीटिंग हिम आफ्टर मीटिंग हिम आफ्टर मीटिंग हिम आफ्टर मीटिंग हिम. आमेन. देवबाप करो. इर्माया 29:11 तुम्हाला आशीर्वादित करो. हे वचन
देवाचं हे वचन हे आशीर्वादित अगोदरच आहे, परंतु आणखीन आशीर्वादित होईल ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर भरोसा आणि विश्वास ठेवून आमच्या जीवनामध्ये लागू करू. होय आणि आमेन म्हणूया. आमेन. आपण डोळे झाकू आणि आपण प्रार्थना करूया. पिता, प्रभू येशूच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही सर्वजण येतो. आमच्याविषयी तुझ्याकडे संकल्पना आहेत, योजना आहेत, विचार आहेत. ते एक नाही आहेत, अनेक आहे. कारण आम्हाला ठाऊक आहे, एक अपयशी झालं तर दुसरी योजना तू आमच्यासाठी ठेवतोस. दुसरी अपयश झाली तर तिसरं आमच्यासमोर ठेवतोस. परंतु तू आम्हाला कधीच सोडत नाहीस. आम्ही तुला सोडून जातोय अनेक वेळा, परंतु तू आम्हाला कधीच सोडलेले नाही आहेस. एक योजना जरी अपयशी ठरली तरी आमच्यामध्ये निराशा न येता आम्ही पुन्हा प्रभू गतीने परमेश्वरा पळत राहावं आणि तुझी दुसरी योजना आमच्या जीवनामध्ये आम्ही अवगत करावी. म्हणून आम्हा प्रत्येकाला जे इथे आज ऐकत आहेत, आम्हा प्रत्येकाला तू सहायता कर, हे तुझ्याजवळ आम्ही आज विनवणी करत आहे. प्रभू, आम्ही चुकणार, परंतु चुकल्यानंतर पवित्र आत्म्याची सहायता आम्हाला प्राप्त हो आणि पुन्हा परमेश्वरा योग्य त्या मार्गावरती येऊन तुझी संकल्पना काय आहे ती अवगत करण्यासाठी आमची सहायता तू कर माझ्या देवा. प्रभू, आमचा शेवट तू सुरुवातीपासूनच घोषित केलेला आहेस आणि ते आमच्या मनाला अपेक्षित असं शेवट असणार आहे तुझ्या वचनाप्रमाणे. आणि तसंच घडो ही प्रार्थना मी करत आहे. धन्यवाद देतो. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. आमेन. देवबाप करो तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वाद प्राप्त हो आणि देवाची योजना काय आहेत हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळो प्रियांनो. गॉड ब्लेस यू. आणखीन एक रविवार कदाचित इरम्यापासून मी बोलेन. सो स्टे ट्यून्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच.